हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. उन्हाळा आला आहे आणि आपण सोलकढी केली नाही असं होईल का? तर सोलकढी करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची, छान टेस्टी थंडगार अशी सोलकढी कशी करायची हे आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अगदी झटपट होणारी सोलकढी. त्याकरता आपण इथे नारळ घेणार आहोत. नारळ घेताना छान कोवळं नारळ बघायचं आहे. जुनं झालेलं नारळ इथे आपल्याला वापरायचं नाही. एक मोठं नारळ इथे आपण घेतलेलं आहे, त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर हिरवी मिरची, एक हिरवी मिरची इथे आपण वापरलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे. लसूण हा असा लाल असेल तर त्याच्या पाकळ्या छोट्या असतात, त्यामुळे आपण त्या 2 ते 3 घेणार आहोत. आणि जर पांढरा लसूण असेल तर त्यात एकच पाकळी आपल्याला इथे वापरायची आहे, कारण त्याचाही एक उग्र वास येतो आणि मग कढीला टेस्ट येत नाही. त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत 7-8 आमसूल. त्यामध्ये आपण छान कडकडीत पाणी टाकून घेणार आहोत आणि याचं आगळ बनवून घ्यायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी तयार आगळ मिळतं, ते असेल तर तुम्ही तेही वापरू शकतात. साधारण एक छोटी वाटी आपल्याला इथे आगळ वापरायचं आहे. आता आमसूल आपण इथे आपलं बाकीचं होतं तोपर्यंत भिजत ठेवणार आहोत. आणि आपण हे जे काप करून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकतात, मी जे नारळ आणलं होतं ते छान होतं, असं याला खूप पाट नव्हती, कोवळं होतं. जर पाट असेल तर ती आपण काढून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा काळपटपणा कढीत येत नाही आणि रंग छान येतो, नाहीतर काळपट होते. आता आपण हे वाटून घेतलेलं आहे आणि आपण एका बाउलमध्ये सुती कपडा टाकून त्यावर हे वाटून घेतलेलं जे आपलं खोबरं आहे ते टाकून घेऊयात आणि याचं दूध काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे आपण यामध्ये ओतून घेऊया आणि हा जो सुती कपडा आहे ना, याला पकडायचं चारी बाजूने आणि व्यवस्थित दाबून, इथे तुम्ही बघू शकता छान असं पांढरं पाणी याचं व्यवस्थित निघालेलं आहे. हे असं व्यवस्थित जेवढं शक्य होईल तेवढं याला आपल्याला दाबून दाबून हाताने पाणी काढून घ्यायचं आहे. आणि हीच प्रोसेस आपण साधारण 2 वेळा करणार आहोत. आपण यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही आहे. जास्त जर पाणी टाकलं तर कढी पातळ होते. जे आपण वाटताना पाणी टाकतो, मुळातच नारळाला छान पाणी असतं त्याच्यात, त्यामुळे जास्त पाणी न टाकता आपण नारळ वाटून घेणार आहोत. म्हणजे कढीला असं छान घट्टपणाही येतो, पानसट होत नाही ती. तर याला छान व्यवस्थित दाबून आपण सगळं दूध आपण यातून काढून घेणार आहोत. असं तुम्ही इथे बघू शकतात, आपण हे सगळं पिळून घेतलेलं आहे आणि तो चौथा जो होता थोडासा, तो परत एकदा मिक्सरला वाटून घेणार आहोत. आणि उरलेलं जे थोडंसं खोबरं होतं ते मी यात टाकून घेतलं आहे. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात आपण टाकणार आहोत आपण घेतलेली एक हिरवी मिरची, 2 ते 3 लसणाच्या छोट्या पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ. आपण हे एवढं यामध्ये टाकून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत. पाणी जास्त वापरायचं नाही आहे, कमीत कमी पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत. आता हे मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि यामध्ये आपण परत त्याचं दूध काढून घेणार आहोत. तर इथे दूध काढून झालेलं आहे. आता आपण जे आमसूल भिजत ठेवलं होतं ते छान मऊ झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, रंगही छान आलेला आहे पाण्याला. तर याला आपल्याला व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे, पूर्ण व्यवस्थित याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे जे आहे आपल्याला हे गाळण्याने गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं जे जाड बाजूला होईल आणि आगळ आपलं खाली तयार होईल. हे व्यवस्थित दाबून दाबून आपण काढून घेऊया. आणि आपलं हे आगळ तुम्ही इथे बघू शकता, मी छोटी वाटी, 1 वाटी असं मी इथे हे घेतलेलं आहे. वाटी म्हणण्यापेक्षा चमच्याने जर मोजून घ्यायचं झालं तर हे 2 टेबलस्पून आगळ होतं. आता हे छान यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपली छान अशी सोलकढी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. छानपैकी आपण ही सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊयात आणि मस्त थंडगार आपली सोलकढी
सर्व करण्यासाठी तयार आहे. तुम्हीही करून बघा आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.